खास मुलांच्या चवीचे पदार्थ घालून बनवणार आहोत, शेंगदाणा फ्राय करणार आहोत आणि त्यांच्या ज्या आवडत्या चवी आहेत त्या चवीचे पदार्थ यामध्ये आपण ऍड करूया, जेणेकरून मुलांना हे शेंगदाणे अतिशय तिखट आणि अतिशय फक्त मसालेदार न लागता मस्त असं चवीनं भरलेले आपली त्यांना एक डिश मिळेल। आणि शेंगदाणे म्हटलं की लहान मुलांसाठी अगदी हेल्दी अशी डिश आहे, अगदी पौष्टिक अशी डिश आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे बनवाल ना तर नेहमी ते टिफिनमध्ये शेंगदाणे आवर्जून मागतील आणि अशा पद्धतीने बनवूनच मागतील। नक्की तुम्ही ट्राय करून बघा या पद्धतीने। तर चला पाहूयात आपण कशा पद्धतीने हे शेंगदाणे आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर आता आपले शेंगदाणे छान असे भिजले आहेत आणि फक्त आपल्याला धुवून घ्यायचं आहे, अतिही भिजवायचे नाही आहेत। आता हे व्यवस्थित असं धुवून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शेंगदाणे आता पिठामध्ये छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। तर पहिल्या प्रथम आपण पाणी काढून घेऊयात आणि हे शेंगदाणे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात, जेणेकरून त्याचं वरचं जे साल आहे ना तर ते साल थोडं सॉफ्ट होईल आणि छान असं शेंगदाणे आणि पीठ असं एकदम चिटकून बसेल, म्हणजे पीठ निघणार नाही शेंगदाणे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा। तर पाहू शकता आता आपण कोणकोणतं साहित्य ऍड करायचं आहे ते। तर आता मी एक टोप घेतला आहे आणि त्या टोपामध्ये आपण 1 वाटी बेसन घालायचं आहे। तर आता याच वाटीने मी ही 1 वाटी आहे ना तर या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत। तर ज्या वाटीने तुम्ही शेंगदाणे मोजून घ्याल तर त्याच वाटीने तुम्ही पीठ सुद्धा 1 वाटी मोजून घ्यायचं आहे। आता 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ आपण घेतलेलं आहे, चण्याचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला एक तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ यासाठी घ्यायचं आहे कारण आपले जे मसालेदार, म्हणजे मसालेदार अगदी मसालेदार नाही तर जे आपण शेंगदाणे भाजत आहोत तर ते अगदी मस्त असे कुरकुरीत होतील, क्रिस्पीपणा येईल म्हणून। तर क्रिस्पी तर आता आपण लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचाभर, त्याच्यानंतर 1 चमचा आपण काळं मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि मॅजिक मसाल्याचं एक पूर्ण पॅकेट आपण ऍड करत आहोत, ज्यामुळे एक छान अशी चव येईल आपल्या या रेसिपीला। आणि टमाटा सॉस आपण 2 चमचे घेतलेले आहोत। तर 2 चमचेपेक्षा जरी जास्त जरी टमाटा सॉस तुम्ही ऍड केला तरीही चालेल। आणि पाहू शकता आता मीठ चवीनुसार आपण ऍड करून घेऊयात। आता थोडीशी अगदी चिमटभर आपण हळद घेतलेली आहे। आता हळद सुद्धा आपण ऍड केलेली आहे। तर आता यामध्ये हे जे आपण शेंगदाणे धुवून घेतलेले आहेत तर ते शेंगदाणे सुद्धा ऍड करून घेऊयात। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी ऍड करायचं आहे, पटकन पाणी ऍड करायचं नाही, नाहीतर मग तुमचे जे शेंगदाणे आहेत तर ते अगदीच जास्त पाणी झाल्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि जास्त घट्ट सुद्धा आपल्याला अजिबात करायचे नाहीयेत, कारण मग अगदीच घट्ट झालं तर मग ते कोटिंग बरोबर होत नाही शेंगदाण्यांवरती। तुम्ही बघा तुम्ही, म्हणजे कमी पाणी जर असेल ना तर अजिबात कोटिंग व्यवस्थित होत नाही। तर म्हणून आपण थोडंसं मीडियम असं पातळ पीठ करून घ्यायचं आहे। आणि पाहू शकता थोडंसं अगदी मी चिमूटभर न कळत आपल्याला सोडा ऍड करायचा आहे, कारण सोड्यामुळे सुद्धा आपली जी ही रेसिपी आहे ना, जे शेंगदाणा आहे ना तर तो कुरकुरीत होईल। आता चला सर्व आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता छान असं मिक्स झाल्यानंतर मग आपण हे फ्राय करायचे आहेत आपल्याला शेंगदाणे। तर लहान मुलांना अतिशय आवडतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील। डब्याला सुद्धा तुम्ही डब्यातून जर दिलत ना स्कूलमध्ये तर ते आवडीने खातील आणि खूपच छान अशी ही रेसिपी आहे। तर आता आपण एक जो असा शेंगदाणा आहे तो पिठासोबत सोडायचा आहे आणि शेंगदाणा सोडत असताना 2 शेंगदाणे पडू नयेत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण मग ते चिटकून राहतात, म्हणून कधी कधी मध्ये मध्ये सुटतो हातातून, नो प्रॉब्लेम, असं काही हे होत नाही। पण आता पाहू शकता आपल्याला एक असा शेंगदाणा तुम्ही टाकलात ना तर मग मस्त असा एक कलर येतो। तर गॅस आपल्याला ठेवायचा आहे यावेळी, ज्यावेळी आपण शेंगदाणा टाकत असतो त्यावेळी अगदी स्लो ठेवायचा आहे आणि मग थोड्या वेळाने गॅस मीडियम करायचा आहे आणि शेंगदाणे आपले छान असे ब्राउनिश कलर वरती फ्राय करून घ्यायचे आहेत।
तर आता पाहू शकता मस्त असं हे शेंगदाणे आपले फ्राय करणं चालू आहे. आता पहिल्यांदा मी हे सर्व शेंगदाणे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. मस्त आणि टेस्टी अगदी रेसिपी आहे आणि छान आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि तेलातून जेव्हा तुम्ही हे शेंगदाणे काढलात तेव्हा टिश्यू पेपर जरी तुम्ही खाली ठेवलात तरीही चालेल. खरंच मुलांना खूप खूप आवडेल अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे. पाहू शकता आपण आवाजही कसा मस्त अगदी येत आहे. अगदी मस्त भाजलेले आहेत आपले हे शेंगदाणे. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.